करती आपुटवाली खट्याळ थोडी माझ्या काळजा पडतू ग बाई. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर सगळ्यात अगोदर आपल्याला आलाइट मोशन ॲप्लिकेशनवरती यायचं आहे. तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे भावांनो. बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाईल भावांनो. त्यानंतर आपल्याला जे आपण सॉन्ग आणि हे PNG ते दिलेले सॉन्गची तिच्यावरती आपल्याला इमेज ॲड करून घ्यायची भावांनो. तुम्हाला 4 सेकंडवरती यायचं आहे. 4 सेकंडवरती आल्यानंतर या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला इमेज दिलं जाईल भावांनो. अशा प्रकारचे इमेज ॲड करून घ्यायच्या भावांनो. तुम्हाला इमेज दिलं जाईल त्या मी इमेज ॲड करून घेतो भावांनो. अशा प्रकारे इमेज घ्यायची, तिला अशा दुसरी 2 नंबरची बीट तिच्यापर्यंत असं तिला ओढून घ्यायचं आहे. परत तिच्यावर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. त्यानंतर तिच्यावरती क्लिक करायचं आहे, इमेजच्या बाजूला प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे त्याला खाली ओढून घ्यायचं भावांनो. अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे, त्याच्या इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. जी आपली शॅडो आहे ना त्याच्या खाली ओढून घ्यायचं आहे. थोडं प्रेस करायचं भावांनो ज्या इमेजवरती. अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला इथपर्यंत यायचं भावांनो. परत पुढच्या बीटवरती येऊन आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन इमेजला ॲड करून घ्यायचं भावांनो. आधी इमेजला ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचं आहे इमेजला. त्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून त्याला लेंथ वाढून घ्यायची भावांनो. परत आपल्याला सर्व इमेज आधी ॲड करून घेऊ भावांनो आपण. अशा प्रकारे सर्व इमेज ॲड करायचे भावांनो. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे भावांनो व्यवस्थित. त्यानंतर परत आपल्याला प्लसवर क्लिक करून दुसरा इमेज घ्यायचा आहे भावांनो. अशा प्रकारे इथे दुसरा इमेज घेऊन घ्यायचा आहे. त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. परत आपल्याला दुसरा जो इमेज आहे तो घ्यायचा आहे. त्याला पण अशा प्रकारे पुढे ओढून फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे भावांनो. मला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्याला. अशा प्रकारे सेट करून घ्यायचे भावांनो सगळे इमेज जे आपले आहे ते. इमेज सेट करून झाल्यानंतर भावांनो आपल्याला जे इमेज ॲड केले होते आपण ते इमेज जो इमेज आहे आपला त्याच्या बाजूला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे भावांनो. त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे अशा प्रकारे इथे. परत जो पुढचा इमेज आहे त्याला पण अशा प्रकारे बाजूला प्रेस करून त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे भावांनो. जी सर्व इमेज आहे तुम्हाला अशा प्रकारे ओढून घ्यायचे भावांनो खाली. मी सर्व इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतलेले भावांनो तिथे. त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती 4 सेकंडवरती यायचे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचे. तुम्हाला एक लेअर दिली जाईल भावांनो अशा प्रकारची लेअर. ते लेअरवरती क्लिक करायचे भावांनो. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचे भावांनो अशा प्रकारे. परत त्या लेअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे स्मोकच्या. त्याच्यावरती कॉफी लेअर करून घ्यायचे. परत पुढच्या बीटवरती यायचे. या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून पेस्ट करून टाकायची. असंच आपल्याला जिथे जिथे आपण इमेज ॲड केलेले भावांनो त्या बीटवरती येऊन अशा प्रकारे आपल्याला ह्या लेअर सर्व लेअर पेस्ट करून टाकायचे. अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावांनो. अशा प्रकारे ॲड करून घेतलेलं आहे भावांनो मी. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं भावांनो. बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो आपला फर्स्ट इफेक्ट आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉफी करून घ्यायचं आहे. इफेक्ट कॉफी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचं आहे भावांनो. जिथून आपण त्या इमेज ॲड केलेले होते त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इमेजवर क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो. इफेक्ट त्याला पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तो ॲड होऊन जाईल भावांनो. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो. अशा प्रकारे तुम्ही सर्व इमेजला इफेक्ट इमेजला इफेक्ट लावून घेतलेला आहे भावांनो. त्यानंतर आपल्याला फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर PNG दिली जाईल भावांनो. ती बॉर्डर PNG तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे तिची ओढून घ्यायची भावांनो. तिची लेंथ ओढून झाल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो.
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.